मला माहिती आहे की मी सकाळी स्टार्ट केलेला व्लॉग, दुपारी शूट केलेला व्लॉग हा रात्री अपलोड करते 12 नंतर, कारण खरंच बेबीमुळे वेळ भेटत नाही आणि चांगला व्हिडिओ एडिटिंग करायला पण वेळ लागतो. आणि दिवसभरची क्लिप रेकॉर्ड करता करता त्यानंतर सगळं कामावरून मला पोस्ट करायला खूप वेळ होऊन जातो. आणि आज सॅटर्डे असल्यामुळे सगळे काम थोडेसे हळूहळू पण चालू होते. आणि आता बेबी मोठी होते तर तिला कळतं कुणी जवळ असलं नसलं, मग त्यामुळे तिला सगळं घेऊन करायचं, व्हिडिओ शूट करायचा, जेवण बनवायचं, सर्व काम आवरायचं माझं पण. आणि तुम्ही बघताय की माझा कलर थोडासा गोरा झाला आहे, तर मी छान स्किन केअर रूटीन फॉलो करते. आणि प्लस इकडचं वातावरण पण छान आहे, जास्त कडक ऊन किंवा धूळ वगैरे इथे नाही, त्यामुळे थोडासा त्वचा टॅन होण्यापासून वाचते. आणि मी घरातच असते ना शक्यतो, त्यामुळे थोडीशी छान स्किन होते माझी. अजून चांगली छान झोप झाली तर माझा चेहरा पूर्ण क्लीन होईल मला असं वाटतं आहे. बेबीसोबत खेळल्यानंतर तिला थोडंसं बरं वाटतं. सकाळी मी तिच्यासोबत थोडासा टाईम स्पेंड केला. रोज करत नाही, रोज बोलत नाही. जर तिच्यासोबत बोललं नाही तर ती लवकर बोलणार नाही, म्हणून मी थोडासा टाईम स्पेंड करते सॅटर्डे संडे. त्यानंतर तिला घेताच स्वयंपाकाची तयारी स्टार्ट केली. अर्धी स्वयंपाक मी करून ठेवते तेपर्यंत, मग त्यानंतर आम्हाला 2-2:30 वाजता जेवण करायला. त्यानंतर माझा चहा नाश्ता झाला. परत तिला बघता बघता थोडासा बेडरूम वगैरे आवडला. हा माझा बेडरूम असा आहे, कारण जे सरकारी घरं असतात ते असेच असतात. हे कलरचे डाग वगैरे अजून गेलेले नाही आहे, ते काढायचं ट्राय करावा लागेल एकदा. वेळच भेटत नाही. बेबीचं आवरलं, त्यानंतर तिला झोपी लावण्याचा प्रयत्न केला. आंघोळीनंतर थोडा वेळ झोपली. आणि ह्या मुंग्यांची सारख्या मुंग्या होतात. हे थोडेसे जुने घरं आणि थोडंसं डोंगराळ भागात असल्यामुळे सारखे मुंग्या किडे असं काही ना काही निघतात. किडे नाही आहे पण आपण मुंग्याचे जास्त दिवसाचे घरं असल्यामुळे कुठे ना कुठे निघतात. मला खूप वैताग आला आहे खडू ओढून ओढून. तुम्हाला जर काही अजून ट्रिक माहिती असतील या मुंग्या होऊ नये म्हणून प्लीज मला सांगा, कुठला स्प्रे वगैरे असेल किंवा अजून काही असेल तर. त्यानंतर आज केली होती पनीरची भाजी आणि संध्याकाळी त्यांनी मला छान चहा करून दिला. आणि परत रात्री एका ठिकाणी पूजा होती, म्हणजे त्यांनी गाडी घेतल्यामुळे पूजेला बोलावलं होतं. सो तिथे गेले आणि छान गोड पेढा खाऊन आले. सो थँक्यू फॉर वॉचिंग. बाय, भेटूया उद्या.